सिंधुदुर्गात महायुतीमध्ये तणाव असल्याचं आता समोर आलेलं आहे। भाजप पदाधिकाऱ्यांना शिवसेनेकडून पक्षप्रवेशाचं प्रलोभन दाखवलं जात असल्याची तक्रार भाजपचे नेते प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्याचं समजतंय। शिवसेना नेत्यांकडनं भाजप कार्यकर्त्यांना आर्थिक आणि विकास कामांच्या आश्वासनांचं प्रलोभन दाखवलं जात असल्याचा त्यांचा आरोप आहे। कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी मतदारसंघातले हे सगळे प्रकार असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आम्ही महायुतीमध्ये आहोत। महायुतीमध्ये काम करत असताना अगर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अगर धमकवलं जात असेल, धमकून पक्षामध्ये घेण्याचे प्रकार होत असेल, तर मग महायुती टिकेल का? आपल्याला उभाटा पक्ष अगर आपला कॉमन शत्रू असेल तर आपण त्यांच्यावर टार्गेट करायला पाहिजे। आमच्याकडे त्यांचे कार्यकर्ते संपर्कात येत नाहीत का? मी यादी दिली तर फार मोठी यादी आहे, जे विविध पद्धतीने सांगतायत की आम्हाला सन्मान्य राणे साहेबांच्या पक्षामध्ये घ्या, परत घ्या, की आम्हाला तिथे काम करायचं नाही। पण शेवटी आम्हाला महायुतीचं वातावरण खराब नाही करायचं आहे। पण अशा पद्धतीचे धमकवण्याचे प्रकार अगर सातत्याने चालू होत असेल तर वातावरण खराब करण्यासाठी कोण पहिला जबाबदार असेल त्याचा विचार करून पावलं उचलावीत। महायुतीमध्ये मित्र पक्ष म्हणून जी शिवसेना आहे त्याचे जे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत आहेत, यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने उभाटांची लोक दांगून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने, प्रलोभने, विकास कामांच्या बद्दल चुकीचं काहीतरी त्यांना सांगून दोन्ही पक्ष एकच आहेत असं वेगवेगळी कारणं देऊन ज्या पद्धतीने त्यांचा शिवसेनेमध्ये जो प्रवेश घेऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्याचा जो सपाटा चालू आहे, ते 100% युतीच्या समन्वयासाठी ही गोष्ट चुकीची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।